विदर्भात मान्सूनची वाटचाल अद्यापही अपेक्षेप्रमाणे झालेली नाही। 9 जुलै 2026 पर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीनं चिंता वाढली असून नागपूर विभागात सरासरीच्या केवळ 50.35% पावसाची नोंद झाली आहे। नुकताच काही भागात चांगला पाऊस झाला असला तरी बहुतांश जिल्ह्यात अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे। मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसानं जोर धरला असताना विदर्भात मात्र मान्सूनची गती मंदावलेली दिसत आहे। 1 जून ते 9 जुलै या कालावधीत नागपूर विभागात केवळ सरासरी 50.35% पावसाची नोंद झाली आहे। नागपूर विभागात सरासरी 187.1 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना यावर्षी फक्त 94.2 मिलीमीटर पर्जन्य झालंय। उपलब्ध आकडेवारीनुसार वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 75.65% पाऊस झाला असून गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 27.54% पावसाची नोंद झाली आहे। वर्धा जिल्हा 75.65%, नागपूर 61.52%, चंद्रपूर जिल्ह्यात 58.26% पाऊस झाला तर गडचिरोलीत 39.12%, तर भंडारा जिल्ह्यात 33.2%ची नोंद झाली तर गोंदिया जिल्ह्यात 27.54% पाऊस झाला। मान्सूनच्या मंदगतीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे। खरीप हंगाम सुरू असल्यानं पेरणीची कामं वेगानं सुरू आहेत। नागपूर विभागात कापूस, धान यासारख्या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। मात्र अपेक्षित पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे। अलीकडील पावसामुळे काही जिल्ह्यातील पर्जन्यमानात सुधारणा झाली असली तरी खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी अजूनही चांगल्या पावसाची आवश्यकता आहे।